नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वेगवेगळ्या साहित्य प्रकारात लिहिण्यासाठी बहुविध लेखन कौशल्याची आवश्यकता असते। माधुरी थळकर यांच्या प्रतिभेला त्याचा स्पर्श झालेला आहे, असे भावपूर्ण उद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी काढले। कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेच्या जिल्हा प्रतिनिधी अधिवक्त्या सौ माधुरी थळकर यांच्या 2 पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात त्या बोलत होत्या। त्यापुढे म्हणाल्या, माधुरीने शुद्ध वृत्तांमध्ये गझला लिहिल्या आहेत, त्यांच्या मात्रेत मोडतोड नाही। माधुरीचे गझल गुरु ज्येष्ठ गझलकार AK शेख यांना व गझल ग्रुप परिवारास हा गझलांचा संग्रह अर्पण केला आहे। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सचिव सुभाष कुडके यांनी खुमासदार शैलीत केले। अधिवक्त्या सौ माधुरी थळकर यांनी आपली लेखनविषयक पार्श्वभूमी व भूमिका कथन केली। कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे खजिनदार काशीनाथ जाधव यांनी प्रास्ताविक करताना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पनवेल शाखेने गतवर्षी 7 पुस्तके प्रसिद्ध केली व प्रथम पुरस्कार प्राप्त केला ही माहिती दिली। माधुरी थळकर लिखित गझल फुले या गझल संग्रहाचे व दोष कुणाचा या कादंबरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले। गझल फुले या संग्रहाविषयी आपले विचार कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष रोहिदास पोटे यांनी व्यक्त केले, तर दोष कुणाचा या कादंबरीविषयी सौ सुषमा वैती यांनी आपल्या भावना व्यक्त करून कादंबरीतून व्यक्त झालेला संदेश समजावून सांगितला। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ, कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे सल्लागार AK शेख व ज्येष्ठ साहित्यिक सुनीता जोशी यांनी आपल्या समयोचित भाषणात अधिवक्त्या सौ माधुरी थळकर यांच्याविषयी व कार्यक्रमात प्रकाशित झालेल्या 2 पुस्तकांविषयी आपली मनोगती व्यक्त केली। गझल फुले या गझल संग्रहाचे प्रकाशक शब्दान्वय प्रकाशन संस्थेचे प्रभाकर पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। तसेच अधिवक्त्या सौ माधुरी थळकर यांच्या नातेवाईकांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। येथील तथास्तु सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते। कोकण मराठी साहित्य परिषद पनवेल शाखेचे पदाधिकारी व सदस्य, केगोलीमय वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते। अधिवक्त्या सौ माधुरी थळकर यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मागे पहाडासारखे उभे असलेले त्यांचे पती राजन थळकर, सुपुत्र तन्मय, स्नुषा अश्विनी थळकर तसेच भाच्या विधी दांडेकर व तन्वी दांडेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। सौ अश्विनी थळकर यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल।